लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागात आपण पाहत आहोत की काव्या वकिलांना डायव्होर्ससाठी फोन करते आणि ते वकील जे आहेत ते पाथच्या जवळच बसलेले असतात आणि जेव्हा ते ॲड्रेस लिहून घेतात तेव्हा ते पाथला सांगतात की लिहून घ्यायला आणि जेव्हा त्यावरती मोहिते सदन असं येतं तेव्हा पाथला धक्काच बसतो, कारण हा तर काव्याच्या घरचा ॲड्रेस असतो आणि हे डायव्होर्स वकील असल्यामुळे त्याला असं वाटतं की हे काव्यानेच केलेलं आहे आणि त्याला खूप जास्त वाईट वाटतं. पण तो त्या वकिलांसमोर काहीही बोलत नाही. तो वकील त्यांना म्हणतो की या IAS ऑफिसर बनणार आहेत, कालच त्या नाही बोलल्या डायव्होर्ससाठी आणि आज त्यांनी फोन केला की मला लगेच डायव्होर्स हवाय म्हणून. माहिती नाही IAS ऑफिसर झाल्यानंतर यांचं काय होईल. यावरती पाथला 100% खात्री पटते की ही काव्याच आहे. इकडे नंदिनी गुंतागुंतीमध्ये असते आणि जे पंडित जे असतात ते तिला सांगत असतात की तुला जो तुझा चलबिचल चालू आहे त्याच्यावरती तुला निर्णय घ्यावाच लागेल. तू एक अध्याय सोडशील तरच दुसरा अध्याय सुरू होईल आणि तुला जोपर्यंत तू पुढे जाणार नाहीस तोपर्यंत तुझ्या मागे जो काळजी लागलेली आहे किंवा जे दुःख लागलेलं आहे ते तुला सोडून जाणार नाही. तू एक पाऊल पुढे टाकशील तेव्हाच तुझे सगळे दुःख आणि दर्द कमी होऊन जातील. इकडे जीवाला त्याचे मामा विचारतात की नेमकं तू काय केलेलं आहेस आणखीन जे मला माहिती नाही. यावरती जीवा त्यांना सांगतो की मी पत्र लिहिलेलं आहे. तर ते विचारतात कसं पाठवलेलं आहे तू, कबुतरामार्फत की चिठ्ठी पाठवलेली आहे पोस्टनी. त्यावर तो सांगतो की तिच्या मैत्रिणीच्या मार्फत पाठवली आहे आणि मला याचा शेवट करायचा होता, त्यामुळेच मी काव्याला शेवटची चिठ्ठी पाठवली आहे. तेव्हा मामा सांगतात की याआधी तू सेम सगळं काव्याला बोललेलं आहेस, तर चिठ्ठीमध्ये असं वेगळं काय तू लिहिलेलं आहेस आणि तुला का दोन्ही गोष्टी पकडून ठेवायच्या आहेत. आता आपण लहान नाही की मला चॉकलेट कॅडबरी सगळ्याच गोष्टी हव्या आहेत. तुला नंदिनी आणि काव्यामधून कोणाला तरी एकाला निवडावंच लागेल आणि तू काव्याला सोडतही नाही आहेस आणि नंदिनीलाही त्रास देतोय. तो सांगतो की मला आता काव्याचा जो आमचं नातं होतं त्याला फुलस्टॉप द्यायचा आहे, त्यासाठीच मी हे पत्र लिहिलेलं आहे. पण मामा त्याला सांगतात की एक विद्यार्थी होता ज्याला आर्ट घ्यायचं होतं पण घरच्यांनी सायन्सला फोर्स केला, पण त्याला सायकोलॉजिस्ट बनवण्यासाठी, पण तो एवढा विचारात मग्न झाला की तो ना सायन्स करू शकला ना आर्ट करू शकला, ना तो घरच्यांना उत्तर देऊ शकला की त्याला आर्ट करायचं आहे. तीच गती आत्ता तुझी झालेली आहे आणि तो विद्यार्थी म्हणजे मी होतो. तुला यातलं काहीतरी निवडावंच लागेल. पण जीवाची जी घालमेल चालू असते ती कोणालाच समजत नसते आणि जीवाला समजत नसतं की सगळ्यांना कसं समजावून सांगावं की तो आता मूव ऑन करणार आहे, परंतु नंदिनीला ॲक्सेप्ट करू शकत नाही आहे. इकडे काव्या वकिलांची वाट पाहते आणि वकील तिथे येतात, पण त्यांच्या पाठोपाठच पार्थ येतो. त्यांना बघून काव्याला काय बोलावं हेच समजत नाही. इकडे नंदिनीचं आणि महाराजांचं बोलणं झाल्यानंतर तिथे तिची सासू येते आणि त्यांना आलेलं बघून ती तिथून निघून जाते आणि महाराज जी आहे सासू तिला म्हणतात की तू सगळ्यांकडे लक्ष देत आहेस ना व्यवस्थित आणि तुझा गुंता सुटला की नाही. यावर ती म्हणते की काय करायचं हेच समजत नाही आहे आणि तो म्हणतो तू पार्थकडेही लक्ष देतीयस ना. तर ती म्हणते पार्थचं तर सगळं व्यवस्थित चालू आहे, सगळं शांत आहे. त्यावर तो म्हणतो की जेव्हा जिथे शांतता असते तिथंच मोठं वादळ येण्याची शंका असते आणि आत्तापर्यंत पार्थच्या आयुष्यात वादळ आलेलंही असेल. इकडे पार्थ काव्याला बघून आणि काव्या पार्थला बघून गोंधळून जातात आणि काव्या वकिलांना म्हणते की आपण आपली मीटिंग नंतर करूयात. वकील म्हणतात तुम्ही इथं आल्यानंतर मला हे सगळं कसं सांगू शकता, आणि त्यानंतर त्यांना लक्षात येतं की यांच्या मिस्टरांचं नाव मिस्टर देशमुख होतं, त्यांनी नाव नव्हतं सांगितलं. याचा अर्थ पार्थ हेच त्यांचे मिस्टर आहेत आणि त्यामुळेच त्या चलबिचल झालेल्या आहेत. त्यांना सगळ्यांना एकमेकांसोबत बघून वकील म्हणतात की मी येतो असं म्हणून ते तिथून निघून जातात, कारण त्यांना जुन्या गोष्टी आठवतात की कसं हेच त्यांचे मिस्टर आहेत आणि त्यांनी आत्तापर्यंत त्यांचं नाव सांगितलेलं नसतं आणि त्या दोघांमध्ये थांबण्यामध्ये काहीही अर्थ नसतो. इकडे पार्थला काव्या आतमध्ये या म्हणून असं बोलवते आणि आत घेऊन जाते. तिलाही समजत नसतं की यावरती काय बोलावं, कारण जे सगळं आहे ते एकमेकांसमोर आता उघड झालेलं असतं. तरीही ती काहीतरी बोलायचं म्हणून पार्थला म्हणते की तुम्ही चहा पाणी घेणार का. पण पार्थ म्हणतात की माझ्या फिलिंग्स ज्या आहेत त्या मला परत हव्यात. पाडव्याला मी दिलेला गजरा परत हवाय जो तुम्ही फेकून दिला होतात. तुम्ही माझ्या फिलिंग्सचा
पूर्ण खेळ केलेला आहे। काय होईल पुढच्या भागात पाहण्यासाठी फॉलो करा। धन्यवाद।